तांगडे सांभाळून 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 फाईल्स पडतील. अहो कशा पडतील, मी पकडल्यात ना एवढं. अरे सांग तू ताई. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाही पडणार, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगत होतो तर ऐकायला नको तुला. तुम्ही बोललात म्हणून पडला खाली. मी बोललो ना. मग काका हे जे काही जमतंय ना तुम्हाला आज. ए मी काही केलं नाहीये. फाईल पडून मला काय उपयोग आहे. पण काका तुम्ही आज जे काही बोलताय ते खरं होतं हे नक्की. येस सॉलिड आहे. सारिका तुला सॉलिड कॉम्पिटिशन आहे आपल्या ऑफिस मध्ये. तू तरी आकडे बघून भविष्य सांगते, पण कदम डायरेक्ट बोलतात आणि सगळं खरं होतंय. ए तसं काही नाहीये. मी त्यातली एक फाईल बाहेर आलेली बघितली म्हणून मी तांगडेला म्हटलं पडेल खाली म्हणून. शेवटी हात ऐकेल तर तांगडे तुला. वा फाईल पडले त्याच्यावर चर्चा काय करत बसलाय? हा तांगडे चला उचला फाईली उचला त्या सगळ्या. काय काय या लोकांचं काही खरं नाही. नाही तर फाईल कशा पडल्या याच्यावर कॉन्फरन्स भरवतील. जुई मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला काय झालं आता? नाही नाही मला मला कळत नाहीये काय काय एवढं स्पेशल आहे. आज तुम्हाला बोलायचंय जुईशी, त्या दिवशी जयला बोलायचं होतं. काय कामावरनं काढून बिडून टाकलं की काय जुईला? रजनी काय करू ग मी तुझं? काय झालं नवरे काका? अगे तू कशाला तिला घाबरवतेस. काही नाही. नवरीने एक चांगली बातमी आणली आहे तिच्यासाठी. काय नवरे? काका काय विनोद करताय तुम्ही? नवरे आणि आनंदाची बातमी. जुई मॅडम तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या सगळ्या असाइनमेंट साई प्रसादला द्या. म्हणजे जुई मॅडम तुम्ही एका नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहात जय सरांबरोबर. वहिनी साहेब आणि जय सर यांनी ठरवलंय तसं. वा बघा अरविंद तुम्ही आता म्हणालात ना अगदी तसंच झालं आहे ना. आनंदाची बातमी. थँक्यू काका. मी बोलतोय तेच होतंय. काय म्हणालात? अगं हं? काय नाही. मिस्टर जयराम खानोलकर अभिनंदन. आता तुम्हाला जुई बरोबर काम करायचंय. पण एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालाय रे. तुला आता काम करावं लागणार. सर एक मिनिट मला तुम्ही नक्की काय म्हणताय ते कळलं नाही. तुला सगळं कळतंय पण वळत नाहीये. मिस्टर जयराम खानोलकर आजपर्यंत खूप सक्सेस मिळाला तुला या ऑफिसमध्ये. खूप प्रोजेक्ट्स केलेस तू. त्याचं क्रेडिटही मिळालं तुला. पण खरंच ते क्रेडिट तुझं होतं? फक्त तुझं? कधी तुझ्यासोबत आदिती होती, कधी रजनी होती. दोघीही खूप केपेबल, खूप हुशार, इंटेलिजंट. आणि आता जुई गाडगीळ. पण आता तुझा खरा कस लागणार आहे. जुई नावाचा एक स्पीड ब्रेकर आलाय तुझ्या करिअर मध्ये. आता तिच्यामुळे काही अडायला नको.
आणि जर ती अडली तर त्यातून हेच सिद्ध होईल की या आधी तू जे सक्सेस मिळवलंयस ना ते फक्त आदिती आणि रजनीमुळे.